श्री दत्त महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। नगर पुणे रोड येथील 64 वर्ष जुनं असलेल्या दत्त मंदिर या ठिकाणी दत्त महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे 64 वर्षांपूर्वी माधवराव भोंग राहणार चास यांच्या स्वप्नात येऊन दत्त महाराजांनी दर्शन देऊन त्या ठिकाणी सेवा व पारायण करण्यास सांगितलं। हे मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या उमराच्या झाडामधून दत्त महाराज यांच्या पादुका बाहेर आल्या तेव्हापासून त्या पादुकांची पूजा करण्यात येते। हे मंदिर स्वयंभू असून या मंदिराची आख्यायिका संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। श्री दत्त महाराज जन्मोत्सवानिमित्त 10 ते 15 हजार भाविकांनी दर्शन घेतलं। त्याचप्रमाणे 6 ते 7 वाजता श्री दत्त महाराज रुद्राभिषेक झाला। सकाळी 9 ते 10 वेळेत महादत्त यज्ञ सोहळा, पूर्ण आहुती, आरती 11 ते 12 या वेळेत झाली। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नाम यज्ञ सोहळा झाला। त्याचप्रमाणे सायंकाळी 6 वाजता श्री दत्त महाराजांच्या जन्मोत्सव सोहळा मंदिरात पार पडला। याचप्रमाणे संध्याकाळी 7 ते 9 पर्यंत भाविकांसाठी भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती। यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं, अशी माहिती मंदिराच्या 3ऱ्या पिढीचे पुजारी शुभम रमेश भोंग यांनी दिली। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर। नमस्कार। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओढ्यातील दत्त मंदिर, गोंडाळमळा, चास। आज दिनांक 4 डिसेंबर 2025 दत्त जयंती जन्मोत्सव सोहळा। या दिवशी दत्तांचा जन्म झाला असून या दिवशी सर्व ठिकाणी गाणगापूर, नारायणपूर, देवगड, अहमदनगर मध्ये सर्वत्रच महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी आणि बाहेरही सर्व ठिकाणी दत्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो। व या ठिकाणी आम्ही आज सकाळी दत्तांचा दत्तयाग केला, होम हवन केला। त्यानंतर दुपारी दत्तनाम घोषाचा जयघोष करत भजन असून त्यानंतर दत्त जन्म संगीत कथा केली। त्यावेळेस दूरवरून येणारे भाविक भक्त मंदिरामध्ये नागपूर झालं, नाशिक, पुणा, मुंबई व अहिल्यानगर मधील जिल्ह्यातील विविध ठिकाणचे भाविक दर्शनाचा लाभ घेतला। त्यांनीही व दर्शनाचा लाभ घेऊन मंत्रमुग्ध झाले। मंदिर हे 64 वर्ष जुने असून आमचे आजोबा माधवराव भोंग यांना दत्तांच्या पादुका प्रसाद रूपी प्राप्त झाल्या। त्यानंतर या ठिकाणी स्थापन करून दत्ताची दररोजची सेवा चालू आहे। त्यानंतर आमचे वडील सेवा करत होते व त्यानंतर आता आम्ही चिरंतर काल ही सेवा करणार आहोत। 3 पिढ्या आमच्या या ठिकाणी सेवा करत आहेत व या ठिकाणी हे जे दत्त ठिकाण आहे हे स्वयंभू ठिकाण असून या ठिकाणी भरपूर भाविक भक्तांना या ठिकाणी खूप अनुभव आलेला असून दूरवरून लोक येतात, दर्शनाचा लाभ घेतात व त्या निरनिराळ्या इच्छा ज्या असतात त्या या ठिकाणी त्यांच्या पूर्ण होतात। या दत्त देवस्थान हे स्वयंभू असून खूप पुरातन काळातील आहे व आता आम्ही या ठिकाणी जीर्णोद्धाराचं कामही केलं। त्यामध्ये आम्ही विद्युत रोषणाई वगैरे व्यवस्थित केली होती या ठिकाणी। आणि उद्या दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी दत्तांचा उद्या दुपारी 12 वाजता माध्यान्ह आरती होऊन दुपारी भाविक भक्तांना महाप्रसाद असेल, तरी सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती। त्यानंतर आता दुपारी भजन संध्याचा कार्यक्रम झाला व सकाळपासून दत्त देवस्थानच्या मार्फत आम्ही
रक्तदान शिबिर आयोजित केले होते। त्या ठिकाणी भाविक भक्तांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो। या ठिकाणी मंदिरासाठी गोंडाळ परिवार, जळगावकर परिवार व भोंग परिवार या तिन्ही परिवाराच्या माध्यमातून व भाविक भक्तांच्या सर्व सहयोगाने दत्त मंदिर हे कायमस्वरूपी वारंवार आणि तिळाप्रमाणे वाढत जाणार आहे, त्याबद्दल एक तिळ मात्रही शंका नाही। मी संध्या रमेश भोंग, राहणार चास। दत्त मंदिराची सेवा आम्ही 60 ते 65 वर्ष झाली सेवा करतोय आम्ही। सेवा सुरुवात झाली त्यावेळेला खूपच छोटं मंदिर होतं आणि छोटासा वेल होता, पण तो आज खूप मोठा उदयास आला याचा मला खूप आनंद वाटतो। आणि त्या आनंदातून आज जे माझ्या वेळेला माझे सासरे माधव रामचंद्र भोंग यांचा दत्त मंदिराच्या समोर ऍक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर ते गेले। त्यानंतर माझे जे 2 मुलं होते ते घेऊन मी त्यांचा हात न पुरत नसताना सुद्धा स्टूलवर उभा राहून दोघांच्या हातून मी पूजा करून घेतली। आणि पूजा करत असताना बिन पायाचं, पायानी चप्पल न घालता पाणी आणणं किंवा पूजा करणं, एकाने विठ्ठल रुक्मिणीची, एकाने दत्ताची अशी पूजा करून व्यवस्थितशीर आतापर्यंत त्यांनी कार्य सिद्धीस आणलेलं आहे। आतापर्यंत त्यांचे जे कार्य झालेलं आहे ते मला खूप म्हणजे माझ्या मनाला स्मरून मी हे करते की त्यांना खूप खूप माझे धन्यवाद आहे।